तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत रमण रेती या ठिकाणी। ही आमची ट्रॅव्हल्स आहे। मी ट्रॅव्हल्समधून उतरलेलो आहे। ट्रॅव्हल्समध्येच मी माझी चप्पल काढलेली आहे, त्याच्यामुळे तसं बिना चप्पलीचं चालत आहे। आणि बघू शकता तुम्ही या ठिकाणी की सगळीकडे असे इलेक्ट्रिक आणि याचे रिक्षा आहेत आणि खूप सारे भाविक भक्त इथे येत आहेत। मागचे कधी काय आहे ना, मी पुढे चाललोय का हुआ भैया। आणि आपण जाऊयात रमण रेती या ठिकाणी, या मंदिरामध्ये जाऊयात। मंदिर खूप सुंदर आहे। मी मागच्या वेळेस पण आलो होतो त्यातून। इथे खूप 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 सुंदर मंदिर आहे मित्रांनो। पण मंदिरामध्ये जाण्याआधी मी तुम्हाला काही दाखवू इच्छितो। मला तुम्हाला काय दाखवायचं आहे ते मी बघा। एक मिनिट आहे, थांबा एक मिनिट, मला खाली जाऊ द्यायचं। हां, तर हे तुम्ही बघू शकता। हे आहे, इथे तुम्ही पाण्याची टाकी दिसत आहे तुम्हाला। आणि ही जी जागा आहे, जे लोखंडी ग्रिल लावलेलं आहे, तर हे याच्या आतमध्ये काय आहे असं तुम्हाला जर प्रश्न पडला तर त्याचं उत्तर आहे की इथे आहे हरणांचं संग्रहालय। इथे हजारो हरणं तुम्ही बघू शकता। हे हरिण, हॅलो, बघू शकता तुम्ही मित्रांनो, हरणं आहेत, खूप सारे हरणं आहेत या ठिकाणी। यांचे शिंग तुम्ही बघू शकता, हे नॉर्मल हरणांपेक्षा खूप वेगळे आहेत। आणि ते बघू शकता तुम्ही, शहामृग देखील तिथे दिसतोय तुम्हाला मित्रांनो। शहामृग दिसतोय, शहामृग। ए शामू, ए क्या बोलते? शतरंगमृग। हिंदीमध्ये याला शतरंगमृग म्हणतात मित्रांनो, आणि आपल्या मराठीमध्ये याला शहामृग म्हणतात मित्रांनो। हे बघा कसा दिसतोय, खूप सुंदर असे। मी ॲनिमल फोटोग्राफी नाही तर करते, पण ॲनिमल व्हिडिओग्राफी करत आहे मित्रांनो। यांना भूक लागली, आपण काहीतरी खायला जायचं काय यांना। शहामृग आहे मित्रांनो, इथे शहामृग आणि हे हरिण आहेत। अजून बघूयात आपण मित्रांनो। ते बघू शकता, हे आपल्याकडचं जर हरण दिसतंय, हे इकडचं आहे। आणि इकडे खूप सारे हरणं आहेत मित्रांनो। बघू शकता तुम्ही किती 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 हरणं आहेत मित्रांनो। तर हरणं आहेत मित्रांनो बघा। आणि इथे पाणी आहे पुढे, आणि या एरियामध्ये पूर्ण असं हरणांचंच हे आहे, पूर्ण संग्रहालय आहे। खूप सारे हरणं आहेत इथे। यापूर्वी मागच्या वेळी जेव्हा मी आलो होतो तेव्हा ह्याच्यापेक्षा 1 चौपट तरी जास्त होते हरणं। सध्या त्यांची संख्या थोडी कमी वाटते, पण आहे तिथे खूप हरणं आहेत। पहिले ते तिकडचा जो पूर्ण पाण्याच्या पलीकडचा पूर्ण एरिया भरलेला असायचा हरणांनी, थोडे कमी आहेत आता। इकडच्या बाजूला तरी तुम्ही बघू शकता, इथं खूप हरणं आहेत। इकडे खूप हरणं आहेत मित्रांनो। ए हरुण, ए हरुण, तुला हात लावू का मी? हात लावू का तुला मी? हात लावू मित्रांनो। मी हात लावलेला आहे हरिणाला। हरणाची शिंग देखील आहे। शिंगाला हात लावू का मित्रांनो? शिंगाला हात लावू दे रे। हा लावला, लागला। हरिण आहे मित्रांनो, जो शिंग तुम्ही बघू शकता। मी शिंगाला हात लावतोय। ओय, क्या बोलती तू? एकदा आवाज काढ रे हरिण। बघू शकता मित्रांनो, किती हरणं आहेत या ठिकाणी। होय, तुमच्यासाठी काही खायला टाकू का मित्रांनो? टाकू असं वाटतंय मला, मी टाकतो नक्की। तर मित्रांनो, आपण आता प्रवेश करतोय या मंदिरामध्ये, रमण रेतीच्या मंदिरामध्ये। आणि खूप महत्त्वाची सूचना अशी आहे की हे जे मंदिर आहे, हे मंदिर सकाळी 8 ते 12 या वेळेमध्ये उघडं असतं, आणि त्यानंतर 4 ते 8 या वेळेमध्ये उघडं असतं। म्हणजे दुपारी 12 ते 4 या वेळामध्ये मंदिर बंद असणार आहे मित्रांनो। आणि याची तुम्ही नक्कीच दक्षता घ्यावी। तर आपण मंदिर बघूयात। तर इथे आमचा पूर्ण जो ग्रुप आहे हा राधे राधेचं भजन करत आहे। राधे राधे, 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 नाता
राधे 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 तर अशा सुंदर अशा मंदिरामध्ये आपण प्रवेश करतो मित्रांनो आणि पिण्याचं पाणी देखील उपलब्ध आहे, काही टेन्शन नाही. तर इथे दोन माकडं बघू शकतो, वाजणार बघू शकतो, माकडंच आहे ते, दोन माकडं बसवलेली आहेत तिथवरती आणि इथून आज जाऊयात आपण. खूप गर्दी आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे भाविक भक्तांची, कृष्णाचे भक्त पूर्ण भारत देशातून जे आहेत सर्व भाविक भक्त हे मंदिरामध्ये येत असतात. तर मित्रांनो आपण या मंदिरामध्ये चाललेलो आहोत आणि गाभाऱ्यामध्ये आपण बघू शकता किती काय इथला उत्साह बघू शकता मित्रांनो तुम्ही भाविक भक्तांचा. सुंदर असं इथे नाच गाणं नाचत आहे मित्रांनो इथली मंदिरं, म्हणजे इथली लोक. भगवान की जय. राधे राधे. हा काका हम अभी रमन रेती में हैं, सब लोग भजन कर रहे हैं. हाँ तर इथे बघू शकता खूप सुंदर असे मूर्त्या देखील आहेत. अन्नपूर्णा माता आहे आणि प्रत्यक्ष शिवशंकर अन्नपूर्णा मातेकडे भिक्षा मागत आहे, अन्नाची भिक्षा मागत आहेत, देत आहेत. याचं फार सुंदर मंदिर श्री क्षेत्र काशी येथे आहे, पण इथे ही सुंदर अशी प्रतिमा इथे साकारलेली आहे रमण रेती या ठिकाणी मंदिरामध्ये. चला पुढच्या याचं महत्त्व सांगा जरा. इथे गोवर्धन पर्वत भगवान श्रीकृष्णांनी आपल्या करंगळीवरती उचललेला आहे. वा खूप सुंदर मूर्ती इथे आहे. आम्ही अतिशय भारावून गेलेलो आहोत रमण रेती सर्व बघून.
खूप खूप आनंद झालेला आहे इकडे आम्हाला. रडू येत आहे मम्मीला. भावाश्रू म्हणतात त्याला. खूप सुंदर प्रतिमा साकारलेल्या आहेत. खूप आनंद 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 आहे. हो ना. जय श्रीकृष्ण. इथे मंदिर काइंड ऑफ लोमश ऋषी झोपडी यांचा इथे आश्रम आहे. आश्रम वगैरे बनवण्यासाठी लोमश बनवलेलं आहे. ऋषींच्या खूप सुंदर सुंदर कथा ते पांडवांना वगैरे सांगताना आम्ही परत इकडे ऐकलेलं आहे. इकडे. भगवान श्रीकृष्ण दही दूध सगळ्यांना बरोबर खातो आहे. हो ना. आपणही खातो आहे आणि सर्वांना पण देतो आहे. इकडे तुम्हाला माहीत असेल तर मी सांगते की त्या वेळेला गोकुळातील सर्व स्त्रिया मथुरेमध्ये दूध आपलं घरचं सगळं दूध विकत असत आणि फक्त पैशाच्या मागे लागलेल्या होत्या. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना विरोध केला की तुम्ही घरातलं दूध आधी आपल्या मुलांना खाऊ घाला, पतीला खाऊ घाला. पण गोपिका ऐकत नव्हत्या. तेव्हा भगवंतांनी आपले मडके त्यांचे फोडत होता भगवान श्रीकृष्ण. तर काही तर खूप सुंदर अशी रासलीला चालू आहे मित्रांनो. रासलीला चालू तुम्ही बघू आहे. शकता भगवान की श्रीकृष्णाने प्रत्येक गोपिकेसोबत भागवतामध्ये श्री शुकाचार्यांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. श्री शुक उवाच भगवान पिता रात्रिः शरदोत् फुल्लमल्लिकाः विक्षरन्तं मनश्चक्रे योगमायामुपाश्रितः. भगवान श्रीकृष्णाने योगमायेचा आश्रय करून शरद पौर्णिमेच्या रात्री इथे वृंदावनामध्ये खूप ती रचलेली होती आणि 6 महिन्याची ती एक रात्र होती असं म्हटलं गेलेलं आहे. फार सुंदर भगवान श्रीकृष्णाने ती रासलीला केलेली आहे. त्याचबरोबर प्रत्येक गोपिकेला असं वाटत होतं की कृष्ण माझ्यासोबत खेळतोय, नाही माझ्यासोबत खेळतोय, कृष्ण माझ्यासोबत खेळतोय, कृष्ण माझ्यासोबत खेळतोय. पण थोड्या वेळाने असं त्यांच्या मनामध्ये उद्भवलं की मी कृष्णासोबत खेळत आहे, म्हणजे मी कृष्णापेक्षा महान आहे, कृष्ण छोटा आहे जो माझ्यासोबत खेळतोय. असं जेव्हा भावना आली तेव्हा कृष्ण गायब झाला, अदृश्य झाला आणि त्यांची रासलीला बंद पडली. मग पुन्हा त्यांनी सर्वांनी आवाहन केलं कृष्णाला की आम्ही चुकलो, आम्हाला माफ करा. कृष्ण पुन्हा परत आले. इति गोप्यः प्रगायन्तः प्रणपन्तश्च चित्रधा गुरुदुस्वरन् राजन् कृष्ण दर्शन लालसाः. भगवान गोपिका आपल्या भगवान श्रीकृष्णाच्या विरहाने रडू लागल्या आणि मग नंतर भगवान श्रीकृष्ण त्यांचा विरह पाहून भगवान श्रीकृष्ण इथे प्रकट झाले आणि सगळ्यांबरोबर पुन्हा भगवंतांनी महारास केलेली आहे. हा ते सुंदर असं हे वन आहे, वृंदावन आहे. खूप सुंदर असं छान आणि खूप आनंदी झालेलो आहोत बघून. वा खूप भारी वाटलं. मागं वेदकवी व्यास विश्वामित्र बघू शकता. सगळ्यांचे आश्रम आहेत. आपण बघत आहोत इथे विश्वामित्र ऋषी बघू शकता तुम्ही. ऋषी पतंजली देखील इथे तुम्ही बघू शकता. त्यांचे आश्रम आहेत इथे. नमस्कार नमस्कार. थांब ग. शुकदेव मागच्या वेळी आलं तेव्हा हे नव्हतं पण आज सध्या आहे. यांचा हा आश्रम दिसतो आहे. कणाद म्हणजे ते ज्यांनी आटमला आटम म्हणले, कण म्हणले, कण ऋषी कणाद. त्यांना ते मृत्यूच्या समयी सुद्धा पिलवह असं म्हणत त्यांनी प्राण सोडला म्हणे. आणि पिलव म्हणजे कण असे देव मानला नाही पण कणाला ते अणूला ते देव मानत असत. हो ना. खूप सुंदर असं ते त्यांचं चरित्र आहे. शुकदेव भगवान शुकाचार्य. तो काय होतं ते भगवान शुकाचार्य शुकम आयः. कणाद ऋषींनी आपला देहदान केला इंद्राला. बर. कणाद ऋषींच्या हाडांपासून त्यांनी वज्र नावाचं एक हत्यार तयार अरे केलं आणि त्याच्याने राक्षसांवर विजय मिळवला. गोपाल कृष्ण भगवान की जय. चला पुढे जाऊयात आपण. पराशर ऋषी कोण होते सांग बरं. ते बघू शकता ब्रह्मदेव देखील आहेत. ब्रह्मदेव आणि श्रीकृष्ण यांचा फोटो आहे. ते जमदग्नी ऋषींचा आश्रम आहे मित्रांनो. गर्गाचार्य आणि धन्वंतरी यांचा देखील अनुभव आहे. धन्वंतरी म्हणजे तेच जे सर्व म्हणजे धन्वंतरी म्हणजे डॉक्टर. तर मागच्या वेळी याचं काम चालू होतं आणि आता पूर्ण झालेलं आहे मित्रांनो. खूप सुंदर असे आश्रम या ठिकाणी बनवलेले आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सगळेजण इथं मातीमध्ये लोळत आहेत. तर चला आम्ही पण लोळणार आहे मित्रांनो.
काम केलं. मी येतो का बघू दे पहिलं. लोया छोटू गेला इकडे तोंड होतं ना त्याचं डबल हे करायचं डबल क्लिक करायचं. नमस्कार, आम्ही सध्या आहोत रमण रेतीमध्ये. हे अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे, आपण बघू शकता. आत्ताच आपण बघितलेलं आहे की सगळेजण खूप छान असं लोळत होते, पण कधी कधी का बरं लोळत होते हे पण माहीत नसतं. तरी पण खूप जण लोळत आहेत, आपण बघू शकता. हे बघा असं, हां हे बघा. आता हे तर बघा रेल्वेसारखं हां पलीकडं चला पलीकडं हां लाईन हे का हे असं लोळत आहेत. हां पण हे का बरं लोळतात माहिती आहे का तुम्हाला? आपण ज्या रमण रेतीमध्ये आहोत त्याच्या दक्षिण बाजूला म्हणजे माझ्या उजव्या हाताला गोकुळ आहे आणि इकडल्या बाजूला मथुरा आहे. तर या मथुरेमधून अक्रूर येत असताना या भूमीमध्ये तो लोळला होता, म्हणून इथं लोळण्याची पद्धती आहे. तर का लोळला होता वगैरे मी तुम्हाला नंतरच्या प्रवचनामध्ये सांगणार आहे, त्यावेळेला तुम्ही ऐकाल. ठीक आहे. प्रवचन नक्की बघा मित्रांनो, मी अपलोड करत असतो रोज यूट्यूब चॅनलवरती. थोडे मोठे असतात पण मन लावून नक्की ऐका, तुम्हाला सर्व काही समजून जाईल. बोल सारं गोकुळ फिरून पाहू, पिता देवकी माझी माता, वसुदेव माझा पिता, देवकी माझी माता, राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू, राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. एका जनार्दनी राधा, राधा लागली कृष्णाचा नादा, एका जनार्दनी गोकुळ फिरून पाहू, राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे 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 राधे. हा चलो, गोपाल कृष्ण भगवान की. राधे 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 राधे. हो
मित्रांनो 12 वाजलेले आहेत आणि गेट बंद झालेले आहे, त्यामुळे सर्वांना इथून हाकलून देण्यात म्हणजे बाहेर काढण्यात येत आहे मित्रांनो सर्वांना. तर आपण आता झालेलं आहे, आपण खूप मजा केलेली आहे, कृपया आपण बाहेर जाऊयात. चला, राधे राधे. तर मित्रांनो मला माहिती होतं की जर 12 वाजता मंदिर बंद झालं तरी ते 2 पायांच्या हरणांची गर्दी होणार आहे 4 पायांच्या हरणं बघण्यासाठी. त्याच्यामुळं मी तुम्हाला त्याच्या आधीच हरणांचं दर्शन, ते हरणांचं संग्रहालय दाखवले. इकडे समोर गाडी थांबली, इकडे जाऊन झोपणार आहे आता मी खूप दमले आता आणि लोळलो तिकडे. मंदिर एवढं मोठं ते फिरलो, राधे राधे नाचलो बिसलो, आता मला जाऊन झोपेची गरज आहे. तर चला मित्रांनो, भेटूयात परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये किंवा नेक्स्ट ब्लॉगमध्येच म्हणू शकतो, कारण याच्या पुढचं जे आहे 12 वाजलेत, मंदिर बंद झाले. पुढच्या 4 तासात अजून जेवण वगैरे बनेल आणि त्याच्यानंतर 4 वाजता पुढच्या मंदिरात जाऊ आम्ही. तर चला भेटूयात पुन्हा, बाय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता लिंबू पाणी पित आहे मी, कारण एवढं नाचून वगैरे खूप दमलेलो आहे आणि आता मी लिंबू पाणी पितोय. 20 रुपयाला आहे, बघू कसं लागतं टेस्ट. वाह वाह, गुजरातचा जो मसाला मला आवडला होता ना, मसाल्याचाच भाव आहे फक्त, इथं काही फॅन्सी मशीन नाही आहे इथे. आणि आपल्या साध्या मशीनवरती बनवले, पण ते गुजरातवाली जी मसाल्याची चव होती ना मित्रांनो, सेम तशीच आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एवढा असा बर्फ वगैरे टाकून दिलेला आहे, तो खूप थंड आहे मित्रांनो, खूप छान लागते. हाय 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 हाय, वा वा वा, खूप छान मित्रांनो, खूप छान, 10 on 10. मित्रांनो मी हे पित आहे, लिंबू पाणी पित आहे, मस्त आहे मित्रांनो, एकदम रिफ्रेशिंग आहे, 100% रिफ्रेशिंग. आलात तर इथे नक्की हे पिऊन जावा, गणेश लेमन सोडा. या मंदिराच्या एकदम थोडं उजव्या बाजूलाच असतं.